नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. मी अतिश शिंदे. सर्वात प्रथम तर तुमच्या सर्वांचे आभार, कारण आपण 2 दिवसापूर्वी टी-एम-बी बँकेची जी नोटिफिकेशन आली त्याच्यावरती एक व्हिडिओ घेतला होता. त्या व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला. मग म्हटलं बाकीच्या ज्या प्रायव्हेट बँक आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या तुम्हाला करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत, त्याच्याबद्दल एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवावा, जो की एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व बँकाबद्दल आहे का माहिती मिळून जाईल. मग ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, ज्या पण ह्या प्रायव्हेट बँक आहेत, त्यांच्या पॉझिटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत, निगेटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे नेमक्या या बँकांची, व्हॅकन्सीज किती आहेत आता कुठल्या बँकांमध्ये, त्याच्यानंतर आहे का पगार सगळ्यात इम्पॉर्टंट असतं, बरोबर आहे का नाही पोरांनो? पगार किती आहे आता ह्याच्याबद्दल, पुन्हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे व सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, नेमकं तुम्ही ही बँक जॉइन करावी की न करावी हे तर लक्षात, ह्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहे. आम्हाला नक्की गॅरंटी आहे पोरांनो, की आहे का हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला ना, आता आपण काय करणार आहे, व्हेरियस ज्या प्रायव्हेट बँकांचे प्रोग्राम आहेत, जशा मनीपाल प्रोग्राम प्रोग्राम आहेत, ज्यांच्या थ्रू तुम्ही डायरेक्ट बँकेमध्ये तुमचं सिलेक्शन होतं. त्या मनीपाल प्रोग्राम एकदा केला, ऑनलाईन एक्झाम दिली, मनीपाल प्रोग्राम केला, की तुमचं काय होतं, बँकेत सिलेक्शन होतं. ठीक आहे. पण आता तुम्ही जर एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला ना, तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येऊन जाणार आहे, की नेमकं कुठली बँक तुम्हाला जॉइन करायची आहे, कुठली बँक जॉइन नाही करायची. कुठली बँक जॉइन केली तर भविष्यात तुम्हाला करिअर आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आहे का समजणार आहेत डिटेलमध्ये. ज्या विद्यार्थ्यांना जॉबची गरज आहे, त्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे? चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करू. सगळ्यात व्हिडिओचं स्वरूप पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो कसं असणार आहे. पहिल्यांदा तर आपण ज्या बँकेच्या व्हॅकन्सीज आलेल्या आहेत त्या सध्या, त्यांचं आहे का कंपॅरिझन करणार आहे. म्हणजे कुणाच्या किती व्हॅकन्सीज आहेत, कुणाला एज लिमिट किती आहे, सॅलरी कोणाची किती आहे, जी मनीपाल फी आहे ती रिफंड होणार आहे की नाहीये, ह्या सगळ्यांचं कंपॅरिझन पहिल्यांदा आपण करणार आहे. मग हे कंपॅरिझन झाल्यानंतर एका लक्षात ठेवा, ज्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी आहेत ह्या बँकांच्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टीबद्दल काय करणार आहे, डिस्कशन करणार आहे. ठीक आहे? आणि त्याच्यानंतर डिटेलमध्ये तुम्ही नेमकं कुठली बँक जॉइन करावी, कुठली बँक जॉइन नाही करावी ह्याच्याबद्दल काय करणार आहे आपण डिस्कशन करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, इंटरेस्टिंग असेल. आणि व्हिडिओ पहिल्यांदा आता हे आहे का, कंपॅरिझन बघण्याच्या अगोदर लक्षात ठेवा, काही इम्पॉर्टंट माहिती आहे ती जाणून घ्या. ती जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. आपण निश्चय 1.0 ही ऑनलाईन प्लस ऑफलाईन बॅच सुरू केली ते 12 जानेवारीला. महाराष्ट्रातले टॉप फॅकल्टीज या बॅचमध्ये तुम्हाला बँकिंगची तयारी करून घेताना दिसतील. आता आपली नेक्स्ट बॅच आहे 24 फेब्रुवारीला. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आता हा मेसेज पोहोचवा, ज्यांना बँकिंग सेक्टरमध्ये आपलं करिअर घडवायचं आहे त्यांच्यापर्यंत. त्याच्यानंतर करंट अफेअर्सची तुम्ही तयारी करताय, मार्क येत नसतील तुम्हाला चांगले, तर तुमचा कोण मित्र-मैत्रीण असेल त्याचं सिलेक्शन होत नाहीये, तर आपण लक्षवेध जनरल अवेअरनेस बॅच 2026 ही करंट अफेअर्सची स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे. तुम्ही ह्या बॅचमध्ये देखील एनरोल होऊ शकता. त्या व्यतिरिक्त कोण तुमचा मित्र, मैत्रीण असेल किंवा तुमच्या नातेवाईकातला मुलगा-मुलगी असेल, तो अंडर ग्रॅज्युएट असेल, तर त्याला आर सारख्या प्रेस्टिजियस संस्थेमध्ये जॉब मिळवण्याची एक सुवर्ण संधी आलेली आहे. आर-बी-आय अटेंडंटच्या व्हॅकन्सीज काढलेल्या आहेत. तर आहे का, त्याची बॅच आपली 27 जानेवारीला स्टार्ट झालेली आहे. तुम्ही या बॅचमध्ये देखील त्यांना आहे का एनरोल करून देऊ शकता. आर-बी-आयमध्ये आहे का उज्ज्वल भविष्य त्यांचं तुम्ही घडवू शकता. चालेल. आता बघा, त्यानंतर पुढे ठीक आहे? ओके. चला आता. आता आपण आहे का लक्षात ठेवा, आता ॲक्चुअलमध्ये पहिल्यांदा तर ज्या बँकेच्या व्हॅकन्सीज आलेल्या आहेत त्यांच्याबद्दल जराशी आहे का डिटेलमध्ये माहिती बघूया. तर आपण ऑलरेडी तमिळनाड मर्चंटाइल बँकेबद्दल माहिती बघितली होती. 2 दिवसापूर्वीच व्हिडिओ बनवला होता. आणि काल त्यात आहे का लगेच आय-डी-एफ-सी फर्स्ट बँकेच्या व्हॅकन्सीज आल्या होत्या. मग जशा आय-डी-एफ-सी फर्स्ट बँकेच्या व्हॅकन्सीज आल्या ना, मग मी जरा सर्च केलं. बाकीच्या ज्या प्रायव्हेट बँक आहेत त्यांच्या पण व्हॅकन्सीज आलेल्या आहेत का? ते म्हटलं बघावं. त्याची देखील तुम्हाला माहिती सांगावी. आणि आहे का, नाहीतर पुन्हा असा विचार करायला एक कंपॅरिझन व्हिडिओ बनवा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. कसं असतं, सगळ्या गोष्टी एका ठिकाणी आल्या ना, माणूस एक चांगल्या प्रकारे एका विचार करू लागतो. ठीक आहे, सत्सक विवेक बुद्धीनं आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, ते त्याला समजतं. म्हटलं एक कंपॅरिझन व्हिडिओ घेऊया. तर आता सगळ्यात पहिल्यांदा एक-एक करून आपण बघू आता. बघा, आय-डी-एफ-सी फर्स्ट बँकेनं रिसेंटली काय केलेलं आहे रे, मणिपाल प्रोग्रामच्या थ्रू आहे का, व्हॅकन्सीज रिलीज केलेल्या आहेत ऑफिसरच्या. मग आता ह्याच्यामध्ये का एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे याचा? एनी ग्रॅज्युएट, इनफॅक्ट आय-डी-एफ-सी बँक असेल आणि बाकीच्या सर्व बँका असतील, त्यांच्यासाठी एनी ग्रॅज्युएट आहे का लक्षात ठेवा, काय हा चालून जातो. एज लिमिट काय रे? आता आय-डी-एफ-सी फर्स्ट बँकेत जर तुम्हाला जॉब मिळवायचा असेल तर तुमची एज लिमिट किती आहे तुमची? 28 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी. सिलेक्शन प्रोसेसचा विचार करायला गेलं तर सर्वच बँकांची सिलेक्शन प्रोसेस सारखी आहे. म्हणजे एक ऑनलाईन एक्झाम होते आणि त्यासोबत पर्सनल इंटरव्ह्यू होतो. हे झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं.
आता जो मणिपाल प्रोग्राम आहे आयडीएफसी फर्स्ट बँकेचा, तर त्या मणिपाल प्रोग्रामची फी बघा किती आहे, 2,37,000 फी आहे. आणि असं नाही की ही फंड रिफंड होणार नाहीये. इनफॅक्ट लक्षात ठेवा, आयडीएफसी फर्स्ट बँक ही एकमेव बँक आहे ज्याची 100% ह्या मणिपाल प्रोग्रामची फी काय होते रे, रिफंड होत असते. आता पहिल्या वर्षी तुम्ही आता ट्रेनिंग कंप्लीट केली, त्याच्यानंतर बँकेत जॉब करायला लागले. पहिल्या वर्षात ही जी तुमची आहे फी आहे, त्याच्या 50% फी तुम्हाला रिफंड केली जाईल आणि दुसऱ्या वर्षात 50% फी रिफंड केली जाईल. सॅलरी तुम्हाला किती आहे रे? 6 लाख रुपये पर ॲनम तुम्हाला आयडीएफसी फर्स्ट बँकेमध्ये आहे का सॅलरी मिळेल. आणि ह्याची ॲप्लिकेशन लिंक काय ॲक्टिव्ह आहे का? तर ॲक्टिव्ह आहे. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट केली ती टीएमबी बँकेचा व्हिडिओ बनवताना, की सर ॲप्लिकेशन लिंक कुठं आहे? तर हे व्हिडिओच्या शेवटी लक्षात ठेवा, ह्या पाचीच्या पाची बँका ज्यांच्यामध्ये सध्या वॅकन्सीज आलेल्या आहेत ना, त्यांच्या ज्या ॲप्लिकेशन लिंक आहेत ना, मी त्या काय करेल डिस्क्रिप्शनमध्ये आहे का टाकून ठेवेल. तुम्ही तिथून ॲप्लिकेशन किंवा फॉर्म भरू शकता. चालेल? आता हे झालं आयडीएफसी फर्स्ट बँकेचं. आयसीआयसीआय बँकेच्या देखील जागा आलेल्या आहेत. आता आयसीआयसीआय बँकेचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? एनी ग्रॅज्युएट ज्याला ग्रॅज्युएशनमध्ये किती रे मिनिमम 55% तरी मार्क पडलेले, तर तो एलिजिबल आहे, पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. ह्याची एज लिमिट किती आहे? ह्याची एज लिमिट आहे 27 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे का वय तुमचं पाहिजे, म्हणजे 21 ते 27 वर्ष. ह्याची पण सेम सिलेक्शन प्रोसेस आहे आयसीआयसीआय बँकेची. ऑनलाईन एक्झाम प्लस इंटरव्ह्यू. आता इथं पहा, मणिपाल प्रोग्रामची फी काय रे ही जरा जास्त फी आहे मणिपाल प्रोग्रामची ॲज कम्पेअर टू आयडीएफसी फर्स्ट बँक. आयडीएफसी फर्स्ट बँकेमध्ये मणिपाल प्रोग्रामची फी किती होती? 2,37,000 होती. आयसीआयसीआय बँकेत किती आहे रे? तर ती आहे 2,55,000 रुपये. ठीक आहे. आणि हे बघा, हिथं फी 100% रिफंड आहे बरं. इथं नॉन रिफंडेबल आहे. मग इथं तुम्हाला जवळपास आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि ॲक्सिस बँक या तिन्ही बँकामध्ये का तुम्हाला फी रिफंड भेटणार नाहीये. तमिळनाड मर्चंटाईल बँकेचं तर सांगितलंय मी तुम्हाला, 50% फी काय होते तुम्हाला रिफंड भेटते. तर इथं तिन्ही बँकेमध्ये तुम्हाला फी रिफंड भेटत नाहीये. फक्त आणि फक्त आयडीएफसी फर्स्ट बँक आहे जिथं 100% फी तुम्हाला काय भेटते, रिफंड भेटते. सॅलरीचा विचार करायला गेला तर बघा, आता आयडीएफसी फर्स्ट बँकेत तुम्हाला 6 लाख सॅलरी होती, इथं किती आहे रे? 4.5 लाख ते 5 लाख सॅलरी तुम्हाला पडेल. ठीक आहे. आणि ह्याचे पण ॲप्लिकेशन लिंक कसे आहे, ॲक्टिव्ह आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. आता हे झालं आयडीएफसी फर्स्ट बँक आणि आयसीआयसीआय बँकेचं. मग एचडीएफसी बँकेचं बघा, आता एचडीएफसी बँकेचा पण जागा आलेल्या आहेत. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय? एनी ग्रॅज्युएट ज्याला 50% मार्क असतील ग्रॅज्युएशनमध्ये, इथं देखील मॅक्झिमम 27 किंवा त्याच्यापेक्षा कमी जर वय असेल तुमचं, तर तुम्ही एलिजिबल आहेत. ऑनलाईन एक्झाम प्लस इंटरव्ह्यू. मणिपाल प्रोग्राम फी किती आहे? इथं तुम्हाला आहे का 2,37,000 ते 2,57,000च्या रेंजमध्ये आहे का मणिपाल प्रोग्राम फी भेटेल. आणि ही प्रोग्राम फी तुम्हाला रिफंड भेटणार नाहीये. इथं पॅकेज किती आहे? 5,60,000च्या आसपास तुम्हाला आहे का एचडीएफसी बँक काय करते रे, पॅकेज देते, सॅलरी देते. पर ॲनम पॅकेज सांगतोय बरं का मी हे तुम्हाला. आणि ॲप्लिकेशन लिंक कशी आहे, ॲक्टिव्ह आहे. तुम्ही आहे का वेबसाईटवर जाऊन काय करू शकता, अप्लाय करू शकता. मग त्याच्यानंतर आता ॲक्सिस बँकेचा आपण विचार करायला गेलं तर काय रे, लक्षात ठेवा आता. तर बा ॲक्सिस बँकेच्या देखील वॅकन्सी आलेल्या आहेत. ॲक्सिस बँकेचं काय, एनी ग्रॅज्युएट कुठलाही विद्यार्थी ज्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे आणि त्याला मिनिमम 55% मार्क पडलेले आहेत, तो काय करू शकतो, अप्लाय करू शकतो ॲक्सिस बँकेमध्ये आहे का आपलं बँकिंग करिअर सुरू करू शकतो. एज लिमिट 21 ते 30 वर्ष आहे. सर्वात जास्त एज लिमिट तुम्हाला ग्रॅज्युएट लेवलपर्यंत आहे का ॲक्सिस बँकमध्येच बघायला भेटेल, 21 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंत. आता सिलेक्शन प्रोसेसचा विचार करायला गेला तर काय आहे, इथं पण सेम ऑनलाईन एक्झाम प्लस इंटरव्ह्यू आहे. आणि एचडीएफसी बँकेसारखंच इथं मणिपाल प्रोग्राम फी आहे, ती आहे 2,37,000 ते एका 2,57,000च्या दरम्यान. तुम्हाला ह्या दरम्यान काय भेटेल, फी द्यावी लागेल. आणि ह्याची देखील फी कशी आहे रे, नॉन रिफंडेबल आहे. आणि इथं तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे, 4,42,000 रुपये सॅलरी भेटणार आहे. आणि ॲप्लिकेशन लिंक कशी आहे रे, ह्याची देखील ॲक्टिव्ह आहे. आणि टीएमबी बँक मी व्हिडिओ बनवलेला आहे तरी शॉर्टमध्ये सांगतो. बघा, एनी ग्रॅज्युएट ज्याला आहे का 60% ग्रॅज्युएशनमध्ये मार्क पडलेले आहेत, तो इलिजिबल आहे, टीएमबी बँकेचा फॉर्म भरू शकतो. ग्रॅज्युएट लेवल आणि एका लक्षात ठेवा, तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला एज लिमिट किती आहे, 28 वर्ष. आणि तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला एज लिमिट किती आहे रे, 30 वर्ष आहे. सिलेक्शन क्रायटेरिया काय, ऑनलाईन एक्झाम प्लस इंटरव्ह्यू टीएमबी बँकेचा. आणि मणिपाल प्रोग्राम फी किती आहे रे, 2,80,000 रुपये मणिपाल प्रोग्राम फी आहे. आणि यातली 50% फी तुम्हाला काय केली जाईल, प्रोग्राम तुमचा संपल्यानंतर एका लक्षात ठेवा, म्हणजे आफ्टर दी 1 इयर तुम्हाला रिटर्न केली जाईल 50% फी. हे तर लक्षात. आता पुढे बघा, आणि सॅलरी सर्वात जास्त कुठे टीएमबी बँक तुम्हाला देते. प्रोव्हिजनरी ऑफिसरच्या जागा आलेल्या आहेत, 8,64,000 सॅलरी आहे. ॲप्लिकेशन लिंक ह्याची देखील ॲक्टिव्ह आहे, तर तुम्ही फॉर्म भरू शकता. बघा, आता सगळ्या गोष्टी मी एकदम फास्ट फॉरवर्डमध्ये तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत.
एवढ्या बँकेमध्ये प्रायव्हेट बँकांचा जर तुम्ही विचार करत असाल तर एवढ्या बँकेच्या सध्या वॅकन्सी झालेल्या आहेत त्या तुम्ही आपलं करिअर स्टार्ट करू शकता ह्या विविध बँकांमधून. पण आता कंपॅरिझन जर करायला गेलं लक्षात ठेवा, आता आपण काही पॉझिटिव्ह आणि आहे का निगेटिव्ह तर नाही पण पॉझिटिव्ह गोष्टी बघूया प्रत्येक बँकांच्या. निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला समजूनच जातील. काय आहेत पॉझिटिव्ह गोष्टी? सगळ्यात पहिले तर आयडीएफसी फर्स्ट बँकेची पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे ते बघू आपण. बघा आता विचार करा, आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या रिसेंटली जागा आलेल्या आहेत. ह्याचे हेडक्वार्टर कुठे आहे रे? हेडक्वार्टर आहे मुंबईला. कुठं हेडक्वार्टर? मुंबईला हेडक्वार्टर आहे. ठीक आहे. आता एक म्हण मला आठवते बघा, तुम्हाला आता ह्याच्यावर नाही का काय असेल, की आपला वाढपी असला का तर आपल्या ताटात जास्त येतं बघा. समजते? वाढपीच जर आपला मित्र असला तर आपल्याला जास्त वाढते की नाही, घे थोडं म्हणतंय. अगाव 2 जामून एक्स्ट्रा घे म्हणतंय. अरे बरोबर आहे ना? मग तसंच आता ह्या बँकेचं हेडक्वार्टर कुठं आहे बघा आयडीएफसी फर्स्ट बँकेचं. मुंबईमध्ये हेडक्वार्टर आयडीएफसी फर्स्ट बँकेचं आता. ठीक आहे. मग आता आहे का ह्याच्या ब्रांचेस पण तुम्हाला बघायला भेटतील. बाकीच्या राज्यांपेक्षा महाराष्ट्रात जरा जास्त ब्रांचेस आहेत. त्यात हेडक्वार्टर मुंबईमध्ये असल्यामुळे का आयडीएफसी फर्स्ट बँकेमध्ये जर तुम्हाला जॉब लागला तर चान्सेस जास्त आहे की तुम्हाला महाराष्ट्रातून त्यातल्या त्यात तुमच्या भागामध्येच काय देतील, पोस्टिंग देतील. तर हा फायदा आहे आयडीएफसी फर्स्ट बँकेचा. ठीक आहे. त्यात सर्वात मेन की तुम्हाला काय भेटतं तुमची जी आहे का मणिपाल प्रोग्राम फी आहे का ती रिफंड भेटते आयडीएफसी फर्स्ट बँकेत. बाकी तुम्हाला इथं कुठल्याच बँकेमध्ये 100% फी बघायला रिफंड भेटणार नाहीये. ठीक आहे. हा तमिळनाड टीएमबी बँकेमध्ये तुम्हाला 50% फी रिफंड केली जाते. पण 100% दिली जात नाही. सॅलरी देखील एका डिसेंट आहे. 6 लाख पर annum सॅलरी आहे. ठीक आहे. पुन्हा त्याच्यानंतर बघा आता ह्या सिमिलर काइंड ऑफ बँक आहेत. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि ॲक्सिस बँक. आता या 3 बँकांचा विचार करायला गेला तर ह्यांच्या पॉझिटिव्ह गोष्टी काय आहेत? तुम्हाला इथं जॉब लागला तर काय आहे बघा आता. आता एक तर गोष्ट लक्षात ठेवा. ह्या फेमस बँक आहेत त्या. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि ॲक्सिस बँक. फेमस बँका आहेत की नाही? मग आता कसं की गावात, खेड्यापाड्यात आपल्या इकडे बँकांच्या ब्रांचेस आहेत त्या. आता लोक या बँकांना ओळखतात. ठीक आहे. तुम्ही इथं जॉबला लागले, तुम्हाला आता आहे का टार्गेट दिलं एखादं. काय एखादा प्रोडक्ट विकायचं तुम्हाला सांगितलं. तर तुम्ही लोकांशी लवकर कनेक्ट करू शकता. बाकीच्या बँकांच्या कंपॅरिझनमध्ये. कारण ही बँक लोकांना माहीत असते. तुमच्या गळ्यात आयडेंटिटी कार्ड दिसलं की होय, ओरिजिनल माणूस आहे बाबा बँकेचाच अधिकारी आहे. असं त्या लोकांना आहे का, खास करून ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भागातल्या लोकांना देखील वाटतं. जे तुम्हाला पोहोचवायचंय, तुम्ही ते योग्य प्रकारे ह्या बँकेत जॉबला लागल्यानंतर लोकांपर्यंत तुम्हाला जे दिलेलं काम आहे का किंवा जी गोष्ट तुम्हाला पोहोचवायची आहे, ते तुम्ही पोहोचवू शकता. त्यासोबत ॲज कंपेअर टू बाकीच्या बँका, ह्या ज्या 3 बँका आहेत, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि ॲक्सिस बँक, ह्यांच्या वॅकन्सीज खूप आहेत. मग म्हणजे वॅकन्सी का खूप आहेत? कारण ब्रांचेस जास्त आहेत ह्या बँकांच्या, इथे लक्षात. बाकीच्या प्रायव्हेट बँकांपेक्षा. वन ऑफ द लार्जेस्ट बँकांपैकी एक येते त्या. तर बघा ब्रांचेस जास्त आहे, ऑब्व्हियस आहे का वॅकन्सीज जास्त असणार आहेत. वॅकन्सी जास्त असल्यामुळे का इथं तुमचे सिलेक्शनचे चान्सेस खूप म्हणजे खूप हाय राहतात. इथे लक्षात वाढते. तर मग तुम्ही ह्यांचा देखील ऑप्शन आहे का पर्याय निवडू शकता. क्लिअर? सॅलरी थोडी कमी आहे ॲज कंपेअर टू बाकीच्या बँक, पण पर्याय ऑप्शन चांगला आहे लवकर जॉब मिळवण्यासाठी. नंतर आपण टीएमबी बँकेचा विचार करायला गेला तर इथं सगळ्यात मेन गोष्ट काय? सॅलरी. बाकीच्या बँकांची सॅलरी बघा आणि हे टीएमबी बँकेची सॅलरी बघा. 8.64 लाख सॅलरी आहे टीएमबी बँकेची. त्यातली त्यात 50% मणिपाल प्रोग्रामची फी काय केली जाते तुम्हाला? रिफंड केली जाते. आणि वन ऑफ द ओल्डेस्ट प्रायव्हेट सेक्टर बँकापैकी एक आहे. इथं बाकीच्या बँकांपेक्षा वर्क कल्चर जरासं टीएमबी बँकेमध्ये कसं आहे रे? चांगलं आहे. क्लिअर? वर्क कल्चर आहे. तर बघा आता सगळ्या बँकाच्या मी तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी सांगितलेल्या आहेत. सत्सक विवेकबुद्धीनं म्हणजे ज्याला प्रायव्हेट सेक्टर किंवा प्रायव्हेट बँकेमध्ये जॉब करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी सत्सक विवेकबुद्धीनं विचार करू नये का कुठल्या बँकेचा फॉर्म भरायचा आहे ते डिसाईड करू शकता. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आयडीएफसी फर्स्ट बँक झाली, आयसीआयसीआय बँक झाली, एचडीएफसी बँक झाली, ॲक्सिस बँक झाली आणि टीएमबी बँक झाली. तुम्ही म्हणताल सर कर्नाटक बँकेचं आहे नाव प्रायव्हेट बँक आहे, साऊथ इंडियन प्रायव्हेट बँक आहे नाव, त्याच्या पण वॅकन्सी येतात, त्याच्याबद्दल तुम्ही ह्याच्यात ॲड केलं नाही. त्यांच्या वॅकन्सी येतात, पण त्यांची एका लक्षात ठेवा एक्झाम सेंटरवरती एक्झाम होत असते. ह्या बँकेचं कसं की ऑनलाईन एक्झाम होत असते. तुम्ही रूमवरून लायब्ररीमधून देखील एक्झाम देऊ शकता. सो जेवढ्या अशा प्रकारचे एक्झाम होते त्या बँकाबद्दल काय केलेलं आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्ही आयडीएफसी फर्स्ट बँक किंवा कुठल्याही प्रायव्हेट बँकेत जॉब करा किंवा कुठल्याही शेड्यूल कमर्शियल बँकमध्ये जॉब करा, तुम्ही 2 वर्षाचा आहे का एक्सपिरियन्स जर तुम्हाला भेटला तर आफ्टर दी 2 इयर्स लक्षात ठेवा तुम्ही आहे का ज्या हे म्हणतात एक्सपिरियन्स बेस एक्झाम आहेत. आता जसं की कुठलं एक्सपिरियन्स बेस एक्झाम लक्षात ठेवा, एक्सपिरियन्स बेस एक्झाममध्ये आहे आरआरबी स्केल 2च्या व्हेरियस एक्झाम, स्केल 2च्या एक्झाम. पुन्हा एलबीओच्या आता बघा
LBOच्या काय रे एक्झाम जागा वाढलेल्या आहेत, त्यासोबत SBI, CBO ह्यांसारख्या एक्झामला तुम्ही काय करू शकता, टार्गेट करू शकता. आणि दिवसेंदिवस कसं आहे माहिती का, आता ध्यानात ठेवा. तुम्ही बघा ना, आता तुम्ही एखाद्या बँकेत क्लर्क होताय, क्लर्क नंतर प्रमोशन पॉलिसीज कशा आहेत तुम्ही ह्याचा विचार करा. क्लर्क नंतर डायरेक्ट तुम्ही स्केल टू ऑफिसर होत नाहीत. क्लर्क जर तुम्ही एखाद्या बँकेत लागले तर नंतर तुम्ही स्केल 1 होणार आहेत, नंतर तुम्ही स्केल 2 पोस्टवर जाणार आहेत. 2 वर्षानंतर तुम्ही डायरेक्ट स्केल 2 एक्झाम देऊ शकता ना, एक्सपिरियन्स बेस. कॉम्पिटिशन कमी असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा देखील आहे का तुम्ही विचार करू शकता. दिवसेंदिवस लक्षात ठेवा, मागच्या 1-2 वर्षाचा ट्रेंड बघा. एक्सपिरियन्स बेसच्या वॅकन्सीज आहेत का, त्यांचा रेशो खूप वाढलेला आहे. जागा खूप जास्त एक्सपिरियन्स बेस यायला लागलेल्या आहेत. येते ध्यानात. तर हे देखील गोष्ट बॅक माइंडमध्ये लक्षात ठेवा फॉर्म भरताना. चालेल. आणि अजून एक गोष्ट, निश्चय 2.0 बॅच आपली 24 फेब्रुवारीला येत आहे. लक्षवेध जनरल अवेअरनेसची बॅच आहे का आपण लॉन्च केलेल्या करंट अफेअर्ससाठी. डिटेलमध्ये करंट अफेअर्स मी स्वतः तुम्हाला शिकवतो. आणि त्याच्यानंतर RBI ऑफिस अटेंडंट जे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आपण ही बॅच आणलेली आहे. व त्यासोबत ह्या व्हिडिओच्या शेवटी लक्षात ठेवा, आता कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही डाऊट्स आहेत ना, ते सर्वच्या सर्व डाऊट्स तुम्ही एका कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी नक्कीच त्याला रिप्लाय करेल. व त्यासोबत ह्या सर्वच्या सर्व एक्झाम आहेत 5 बँकाच्या, त्यांची जी ॲप्लिकेशन लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटेल. चालेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया अशाच माहितीशीर व्हिडिओसोबत. तोपर्यंत रजा घेतो.